आज आहे आषाढी एकादशी. तर माझ्याकडनं माझ्या परिवाराकडनं तुम्हाला तुमच्या सगळ्या परिवाराला आषाढी एकादशीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. नमस्कार पब्लिक, वेलकम बॅक द आर न्यू ब्लॉग. तर आज आहे आषाढी एकादशी. तर माझ्याकडनं माझ्या परिवाराकडनं तुम्हाला तुमच्या सगळ्या परिवाराला आषाढी एकादशीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. बाकी कोण आलेलं आहे पहा आज? हा, इशू आणि माऊ. आता आपल्याकडे येतो का नाही तो आपण बघू. चल इशू, चाल ना. चाल ना इशू, चाल ना. अरे यार, पुरा पोपट करून राहिला इशूचा. इशू कुठं जायचं तुला? चल ना इशू. नाही येते इशू, काय माहिती कावर नाही येणार. येईल तो, येईल 100%. आई फायनली इशू आपल्याकडे आलेला आहे. आवा शिव, हाय कर, हाय कॅमेराला, हाय हाय हाय. नाही करायचंय तुला हाय. हो. आई इशू इशू, चला बाई बस म्हणतोय तो बी आता. बाकी ही बाई इथे दिया. आणि आज आषाढी एकादशीचा मस्तपैकी पाणी पाडून गेला बाबा. भारी पाऊस पडून गेला, एकदम वापस गेला आपल्याकडनं तिच्याकडे. बाहेर खतरनाक म्हणजे पाऊस चालू होता. आत्ता पाऊस वगैरे थांबलेला आहे. आणि मी इथं बघतोय फ्री फायरची लाईव्ह स्ट्रीम देसी गेमरची. बाकी दुसरं काही नाही. बाबांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं आहे. तुम्हाला कोणाला सांगितलेलं नाही, मी आत्ता सांगतोय. बाकी तेच पाहुणे वगैरे चालू म्हणून जास्त काय ब्लॉग बनवता येत नाही. त्यामुळे लिटरली खरंच सॉरी. ते बा बोर होते म्हणून मी हेच पाहत बसलो, दुसरं काहीच नाही. एडिटिंग बी करायची. आता लगे एडिटिंगला बसतोय मी. एडिटिंग करून आणि ब्लॉग अपलोड करायचा आहे मला संध्याकाळी. चला मग एक तर संध्याकाळी येईल, नाही तर मग उद्या सकाळी 8 वाजता ब्लॉग चालेल. ओके. तर भावना इथून पुढे ना मला व्हॉइस ओव्हर करावा लागतो आहे, कारण की माझ्या फोनच्या माईकला काय झालं होतं काय माहिती. तो अचानकच बंद पडून गेला होता. आत्ता हॉटेलवर होतो, फोन चार्जिंग लावून बसलेलो होतो. आत्ताचे 6:30 वाजत आले होते. वॉचमन बाबांची वाट पाहत बसलेलो होतो. बाकी 20 सेकंद आवाज नाही. त्याच्या पुढच्या क्लिपांमध्ये प्रॉपर आवाज आहे. आता कशा लावल्या कशा नाही वरती जाऊन. मी तर आत्ता गाडीच घेऊन आलेलो होतो आपली स्कॉर्पिओ. ट्रॉफिक तर चालूच आहे कंटिन्यू. आणि इतक्या दिवसापासून पाऊस नाही आला आणि आज कंटिन्युअसली पाऊस चालू होता भाई. आपल्या आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाचीच कृपा. शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी पाठवलंच देवाने. आता मी वाट पाहतो वॉचमन बाबांची. जसे वॉचमन बाबा येतील तसेच आपण घरी जाऊ. आता मी वरती जातो, तुम्हाला ती स्टाईल कशी लावली कशी नाही ती सगळी दाखवत्या बाबा. इथे अशी काही फरची लावलेली आहे. अजून इथं एक बाकी लावायची. इथं पण फरची येईल. तसंच म्हणजे आता हे पूर्ण स्वच्छ होईल. इथं सगळी फरची वगैरे येईल. इथं लाईट किंवा काहीतरी आहे इथे पण येईल. अजून सगळी कलरिंग बाकी. इथं प्लास्टर वगैरे करून ठेवलं आहे सगळ्या ठिकाणी, सगळ्या जिन्याला. अजून त्याची घासाई होईल आणि अजून 3 वेळेस त्याच्यावरती प्लास्टर करण्यात येईल. बाकी इकडे किचनचं आहे. अजून पूर्ण ओव्हरऑल कलरसुद्धा बाकी द्यायचा. हे ही अशी साईडने अशी काही फरची. हे बा सगळ्या ठिकाणी अशीच पण स्टाईल लागायची. बाकी इथे पण स्टाईल येईल. इथं स्टाईल आलेली. हे बा आज हे लावलं त्यांनी. ही साईडची असते ना किनार, ही लावली. बाकी हे बा व्ह्यू बघायचं एकदम मस्त आहे. मस्त. रूमांमध्ये सुद्धा अर्धे कलर होऊन गेले. तेव्हा भाई कलर कसा वाटतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर याच्यातला एखाद कलर आवडला तुम्हाला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. 3 रूमांना वेगवेगळा कलर दिला आहे. 3 रूमांचा कलर दाखवतो मी. बाकी हा बघा, हा एक रूमचा कलर आहे. हा थोडा लेमन टाईपचा आहे. लेमन कलर येतो ना, त्याचं नाव नाही माहिती मला. मी उद्या परवा तुम्हाला सांगतो ते नाव. तर त्या टाईपचा कलर आहे. बाकी वरती इथं POP आणि POP लावून आउटडोअर वरून लाईट वगैरे येतील. म्हणजे अजून खूप काही लागायचं बाकी. सगळं लागल्यानंतर मी तुम्हाला सगळा ओव्हरऑल पूर्ण व्ह्यू यूट्यूबला टाकेलच. त्यासाठी तुम्हाला एकच काम करावं लागेल, आपल्याला सबस्क्राईब करावं लागेल. हे बा हा एक कलर, हा पिंक शेडमध्ये केलेला आहे. हा कसा वाटतो तिकडच्या रूमचा, त्याच्या पलीकडच्या रूमचा कसा वाटतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जो तुमच्या आवडीचा असेल, जो सगळ्यात जास्त कमेंट येईल तो आपण बाजूच्या रूमला एका रूमला अजून द्यायचा आहे. बाकी हा पिंक आहे, हा पण चांगला असेलच. बस अजून तिकडचे तर बाकी आहे. तिकडं पण अशीच गॅलरीमध्ये स्टाईल वगैरे लावलेली आहे. तिकडे पण बाकी अजून कलर द्यायचा बाकी. हा हॉल आहे. हॉलला एकदम बेस्ट
चांगल्यातला कलर द्यायचा आहे. तुम्हाला काय वाटतं कोणता कलर द्यावा प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि मी सांगतोय ना प्लीज सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा. लगेच जा तुम्ही उठा, थोडं असं कट करा, खाली कमेंट आहे, कमेंटमध्ये लगेच टाका टाका टाका, त्याशिवाय पुढचं बोलणार नाही. टाका, पटकन टाका. टाकलं. आता बघा, हे बघा इकडं पण लावली गेली, इकडं लावली, हां लावली बघी बघा. ही अर्धीच झाली आज, कारण की तो एकच जण आलेला होता. हे बा एवढीच लावली. बाकी इकडं फक्त आता प्लास्टर केलेलं होतं त्याची हे झालेली, ते घासून घेतलेलं आहे. तिघा रूमांमध्ये कलर बाकी. हालत पहा एकदा काय हाल झालेले, सगळे पुष्टे वगैरे काय काय पडलेलं आहे इथे. तर बाई टेरेसवर तर सगळं पाणी पाणी झालं आहे, खतरनाकमध्ये हवा. सगळं पाणी पाणी म्हणजे साचलेलं तर नाही पाणी जे हवा. हा असा वरून नजारा आहे, कसा आहे ना, आहे की नाही एकदम म्हणजे ब्युटिफुल. एकदम नेचर म्हणजे गावाकडे येऊन कळतं काय राहतं. हे बघा असं काय आपला वरचा टेरेस आहे. आणि माझी इच्छा आहे असं सांगायचं आहे की इथं ना ओपन टेरेस करायचं आहे. बघू, मी सांगतो काय वगैरे प्लॅनिंग वगैरे केली जाईल त्याची, कसा करायचा कसा नाही. बाकी टाकी पाणीची अशीच अजून एक टाकी येईल आणि ती वरती लागेल. अजून इथं बी प्लास्टर करायचं बाकी. आता चला खाली जाऊ, खाली काय पाहू. चला आता वॉचमॅन बाबा येऊन लागले, ते तिथं बसलेले. हे बा आता आपण घरी जाऊ, चार्जर वगैरे घेतो सरळ घेतो. हे बा आता बाबांना सांगून देऊ लाईट वगैरे लावून द्या. असं लाईट आल्या. हां बाबा मी काय म्हणतो, लाईट आली ना तेवढी लाईट लावून द्या. नाही लाईट गेलेली आहे, लाईट आली का लाईट लावून द्या. नाही नाही सगळे लावून द्या असं. ओके तर आता जाऊ आपण सरळ घरी. चला बाबांना सांगून दिलं सगळं, लाईट वगैरे आली तर लाईट सगळे लावून द्या. आता आपण सरळ जाऊ घरी आणि आईन त्यांना घेऊन जायचं दर्शनासाठी. त्यांना विचारून बघू येता का नाही दर्शनाला. इकडे मंदिर आहे विठुरायांचं रुक्मिणीचं, तर तिथे विचारून बघू चालता का. आता घरी जाऊनच कळेल काय त्यांचं. बाकी पाऊस तर कंटिन्यू चालू आहे. आता इथं ट्रॉफिक आहे, तिथे अजून 2 मिनटं थांबावं लागेल. आता घरी जाऊ, मी सरळ भेटतो तुम्हाला घरी. तोपर्यंत बाय बाय. घरी आलो आणि आत्ताचा टाईम झाला आहे, किती झाला आहे हवा 7:53 बंद चालू नाही म्हणा, त्याच्यात नका पाहू भाई. यावा चालू नाही 7:53 आणि आत्ता इथं आलेला आहे हा मुकेश. ते कावर आला मंडळी, याचं नेट संपलं आहे आणि याला पिक्चर डाउनलोड करायचे म्हणून इथं आलेला आहे. पिक्चर करायचे याला आता ते पिक्चर वगैरे सगळे टाकून देतो. माझ्या फोनमध्ये आहेत पडलेले काही PC मध्ये, ते टाकून देतो. दर्शनाला जायचं होतं, काही जायला भेटलं नाही. ऐन ते नाही म्हणे टाईम होऊन गेलेला आहे खूप, म्हणून कॅन्सल झालं. पण मी सकाळी दर्शन करून आलो होतो. आणि बा अजून बी पाऊस चालू आहे, झिम 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 झिम. तेव्हा तर लाईटाजवळ दिसेल तुम्हाला. हे बा कंटिन्यू चालूच आहे सकाळपासून. टेन्शन नका घेऊ तुम्ही, येतच राहील तो. तर आता याला आमच्या निसंबंधीच आहे, काय सांगला पाहिजे. आता याला पिक्चर डाउनलोड करून देतो, टाकून देतो आणि मग तुमच्याशी बोलतो. अजून फराळ बी करायचं. चला बाय बाय. चला गाईच आत्ताच फराळ वगैरे झालं आणि आता बसलोय. आता ब्लॉग एडिट करतो आणि उद्या सकाळी 8 वाजता ब्लॉग अपलोड करतो. तर उद्यापासून आपले कॉलेज पण चालू होत आहे. तर कॉलेजचा टाईम सकाळून असेल किंवा दुपारून असेल, ते आता उद्या जाऊन बघूच. बाकी माझ्याकडनं माझ्या परिवाराकडनं तुम्हाला आषाढी एकादशीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. तर आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवर्जून ब्लॉग प्लीज शेअर करा. मी भेटतो उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बाय गाईज, टेक केअर.